नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पवित्र पोर्टलला तुम्ही जर सेल्फ सर्टिफिकेशन करत असाल तर आज शेवटची डेट आहे. सेल्फ सर्टिफिकेशन नंतर पुढचा जो प्रश्न विचारला जातोय तो म्हणजे जाहिरात येण्याबाबत. एक महत्त्वाचं परिपत्रक आत्ता आपल्या हातात आलेलं आहे. ह्या परिपत्रकानुसार असं समजतंय की जाहिराती येण्यासंदर्भातल्या प्रोसेस चालू झालेल्या आहेत किंवा मोठ्या लेवलला यावरती आता बैठका किंवा निर्णय होत आहेत. सो थोडक्यात या परिपत्रकामध्ये काय सांगितले आपण जाणून घेऊया. जाहिरात देण्याबाबतची अपडेट आलेली आहे. कधीपर्यंत येणार जाहिरात, जागा किती, संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था ह्या सगळ्यांच्या जागा किती येऊ शकतात. आता हा अंदाज मी तुम्हाला फक्त सांगतो की या जागा कधीपर्यंत येऊ शकतात. पण आता तुमच्या मनात प्रश्न जागा किती येईल पण हे कधी कळणार आहे तो पण अंदाज तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये टीईटी बघा वर्षातनं दोनदा जून जुलै आणि नोव्हेंबर डिसेंबरला होणारे चान्सेस आहेत असं आता माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं. आणि शिक्षकांना टीईटी कंपल्सरी असल्यामुळे ह्या घ्याव्याच लागणार आहे. दुसरा मुद्दा सीटीटी सुद्धा वर्षातनं दोनदा असतेच ऑलरेडी ती. सो यासाठी तुम्ही जर तयारी करणार असाल तर इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला द्रोणा 8.0 लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आपण अनाऊन्स केली आहे. बॅच 22 डिसेंबरपासून चालू होते. तुम्हाला टीईटी बरोबर सीटीची पण तयारी करता येईल. एकत्रित बॅचेस पण लाईव्ह प्लस रेकॉर्ड अवेलेबल आहे. सेपरेट पण बॅचेस तुम्ही घेऊ शकता. बॅचेसमध्ये लेक्चर, पीडीएफ स्वरूपात नोट्स, टेस्ट सिरीज, त्याचं अनालिसिस, रिव्हिजन सेशन सगळं अवेलेबल असणार आहे. कुठे जायची गरज पडणार नाही आहे. ह्या बॅचेस तुम्ही जर जुने विद्यार्थी असाल आमचे तर तुम्ही घेऊ शकता 50% ऑफमध्ये. आणि जर नवीन विद्यार्थी असाल तर टीईटी नावाचा कोड वापरून 25% ऑफ पण घेऊ शकता. पण ऑफर कदाचित कालपर्यंत शेवटची होती. एकदा तुम्ही चेक करून घ्या. आमच्या टीमला एक कॉल करा. हा कॉन्टॅक्ट नंबर यांना कॉल तुम्ही करू शकता. त्याचबरोबर एक महत्त्वाची अपडेट पण तुम्हाला देतो. शिक्षक मित्रांना मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढेही विद्यार्थी वर्ग असेल, तुमच्या माहितीमध्ये जेवढेही रिलेटिव्ह असेल त्यांच्यापर्यंत माहिती पोचवा की इग्नाइट अकॅडमीकडून एक नवीन उपक्रम आपण चालू केला आहे. इग्नाइट पाठशाला या नावाने. इग्नाइट पाठशाला हे पण यूट्यूबला आपलं चॅनल आहे. या नावाचं ॲप पण आहे आणि ह्या ॲपद्वारे आपण विद्यार्थ्यांना शालेय जीवनातल्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन देत असतो. त्यामध्ये जसं की जवाहर नवोदय विद्यालयाची ऑनलाईन बॅच आपण चालू केलेली आहे. ही चालू होणार आहे 27 जानेवारीपासून. ओके, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहे. प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन बॅच असणार आहे. ऑनलाईन लेक्चर बघता बघता नाही जमलं तर रेकॉर्ड होऊन जातं. रेकॉर्ड झालं लेक्चर किती वेळेस पाहू शकतात तुम्ही. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पीडीएफ नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, सगळं अवेलेबल आहे. टॉपिक वाईज टेस्ट सिरीज आहे, भरपूर जास्त टेस्ट सिरीज आहे. सो ह्या बॅच 8 महिन्याची जवळपास बॅच आहे. त्याची फी वन टाईम भरली तर 4,999 प्लस जीएसटी आहे. इन्स्टॉलमेंटने तुम्हाला इथे फी फक्त 6,000 असणार आहे. 2-2 हजारचा 3 इन्स्टॉलमेंट आहे. आता ही बॅच तुम्हाला मोफत पण मिळू शकते. कधी तुम्ही जर इथे नावाची आपली स्कॉलरशिप परीक्षा होणार आहे. कधी होणार ही 18 जानेवारीला ही एक्झाम होणार आहे बघा. इथे म्हणजेच का इग्नाइट टॅलेंट हंट एक्झाम 2026 आपण घेतोय. 13 लाखापर्यंत बक्षीस आहे. तुम्ही जर निवड झाली तुमची तर 100% स्कॉलरशिप मिळून तुम्हाला फ्री नवोदयची बॅच पण मिळू शकते. 600 विद्यार्थ्यांना मी ऑफर दिली आहे. आणि ही एक्झाम जी होणार आहे इथे ही ऑनलाईन आहे. याला तुम्हाला रजिस्टर करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये या इथेची गुगल लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि फॉर्म भरून टाका. अदरवाईज तुम्ही ॲपवर जर गेला नवोदयच्या स्कूलला तिथे पण इथेची लिंक आहे. तिथे पण तुम्ही रजिस्टर करू शकता. दोन्ही ठिकाणी ॲपवर जाऊन पण आहे ती लिंक किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे, तुम्ही नोंद करू शकता. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. एक परिपत्रक आलंय बघा. 2 जानेवारी 2026 हे परिपत्रक आहे. हे परिपत्रक मला दाखवतो मी. कुणासाठी गेलं हे शिक्षण अधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद, सर्व जिल्हा परिषदांचे नोडल अधिकारी आणि विनिन्स IT सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे. आता ही जी कंपनी आहे ह्या कंपनीला पुढील प्रोसेस देण्यात येणार आहे. त्यामुळे त्या कंपनीला सुद्धा इथे त्यांनी बोलवलेलं आहे. कारण पुढची जी प्रोसेस आहे ती क्लिष्ट आहे. क्लिष्ट कशी आहे? ॲड येण्यासंदर्भात सगळ्या गोष्टी चेक करून ॲड टाकावी लागते. ह्या सगळ्या गोष्टी क्लिष्टच असणार आहे. त्यामध्ये विषय काय बघा. जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सन 2026 बाबत. आता ही जी कंपनी ना, ह्या कंपनीला हे ऑनलाईन पद्धतीने जिल्हा अंतर्गत किंवा आंतरजिल्हा ही बदली करण्यासंदर्भातली प्रोसेस दिली जाणार आहे. म्हणजे जिल्ह्यातून जिल्ह्यात तुम्ही तालुक्यातून तालुक्यात जाऊ शकतात किंवा डायरेक्ट जिल्हा टू जिल्हा पण तुमची बदली होऊ शकते. जे शिक्षक असतील ते आता म्हणजे जे ऑलरेडी कार्यरत आहेत त्यांच्याबद्दलचं हे मीटिंग ठेवली त्यांनी. मीटिंग कधी ठेवली आहे तर मीटिंग ठेवली 6 जानेवारीला. त्यांनी बघा माहिती काय दिली आहे. महोदय, जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा म्हणजे जिल्ह्यातून जिल्ह्यात आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पण बदली प्रक्रिया सन 2026 या विषयाच्या अनुषंगाने माननीय प्रधान सचिव ग्रामविकास यांच्या अध्यक्षतेखाली 6 जानेवारीला म्हणजे आजच ही मीटिंग असणार बघा. 6 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता VC द्वारे बैठक आयोजित करण्यात आली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्स म्हणतो आपण त्याला.
त्या अनुषंगाने सदर बैठकीत आवश्यक त्या माहिती व कागदपत्रांसह उपस्थित राहण्याची आपणास विनंती आहे. ती लिंक पण त्यांनी दिलेली आहे आणि या पद्धतीने ज्योत्स्ना अर्जुन कक्ष अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी ही सूचना निर्गमित केलेली आहे. सो याचा अर्थ असा आहे की सगळ्या झडपीच्या म्हणजे आता जिल्हा परिषदेअंतर्गत जेवढ्याही स्कूल आहे ह्या स्कूलमध्ये या सगळ्या स्कूलचे काय म्हणूया आपण तिथले महत्त्वाचे अधिकारी यांना मीटिंगमध्ये घेऊन जिल्हा अंतर्गत आणि आंतरजिल्हा बदली संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. आता ही प्रोसेस चालू राहणार आहे. तुम्ही पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन एका बाजूला चालू आहे, एका बाजूला आंतरजिल्हा जिल्हा अंतर्गत बदली पण होणार आहे. मग आता उदाहरणार्थ शिक्षकांची बदली झाल्यानंतर सपोज बदली झाली तर मग काय करता येणार आहे. बदली झाल्यानंतर तुम्हाला काय करता येणार आहे, ती प्रोसेस कशी असणार आहे बघा. आता याच्यापूर्वीची अपडेट मी तुम्हाला दिली होती काय 31 डिसेंबर पर्यंत काय होतं 31 डिसेंबर पर्यंत संच मान्यता अपडेट करायची होती. म्हणजे एखादी शाळा जर मी पकडली, ही एक शाळा आहे, ह्या शाळेमध्ये संच मान्यतेनुसार इथे 2 शिक्षक काय होणार आहे. फॉर एक्झाम्पल मी म्हटलं की 2 शिक्षक काय झाले अतिरिक्त झाले संच मान्यतेनुसार. आता संच मान्यतेचे GR पण तुम्ही बघितले असेल. समूह शाळा साधन केंद्र आहेत ना, तिथे सुद्धा आता काय केलंय त्यांनी एक पद क्रीडा शिक्षक आणि एक दिव्यांगांसाठी आता राखून ठेवलेलं आहे. तो त्यानुसार ते विचारात घेऊनच ही संच मान्यता अपडेट झालेली आहे, होत आहे. काहींची बाकी त्यांना अपडेट करायला दिलेली आहे. अतिरिक्त झालेले शिक्षक जे असतील ना, ह्या शिक्षकांना काय होणार आहे समायोजन. मग अतिरिक्त शिक्षकाचं समायोजन करायचं म्हणजेच काय करायचं आहे, समायोजन म्हणजेच बदली प्रक्रिया करायची. आता मग बदली प्रक्रिया करत असताना 2 प्रकारची, एक म्हणजे जिल्ह्यातून जिल्ह्यात होणार आणि दुसरी म्हणजे जिल्ह्यातून वेगळा जिल्हा म्हणूया आपण, वेगळा जिल्ह्यात होणार आणि फक्त जिल्ह्यातच होणार म्हणजे वेगळ्या तालुक्यात जाऊ शकतो मी. अशा प्रकारचं समायोजन होणार आहे. त्याची पण प्रोसेस असते ज्येष्ठतेनुसार. ते समायोजन झालं की मग हे सगळं झालं की मग तुम्हाला कळणार आहे की एखाद्या शाळेमध्ये आता रिक्त जागा किती आहे. समायोजन करून जर रिक्त राहिल्या किंवा समायोजन करायला शिक्षकांनी ऑलरेडी रिक्त जागा, ह्या रिक्त जागांचा नंबर घेतला जाणार आहे. रिक्त जागांची लिस्ट झाल्यानंतर बिंदू नामावली आणि कॅटेगरी अपडेट होणार आहे. ह्या रिक्त जागा बिंदू तिथे ठेवला जाणार आहे. बिंदू म्हणजे कोणत्या कॅटेगरीसाठी ह्या जागा भरल्या जाणार आहे, त्या कॅटेगरीच्या समांतर आरक्षणासाठी जागा रिक्त आहे का, वॅकन्सी आहे का किंवा समांतर आरक्षण द्यायचं का, हे पण ठरवलं जाणार आहे. हे सगळं झाल्यानंतर मग तुमची जाहिरात येणार आहे. सो आत्ताची प्रोसेस जी आहे ती साधारणतः ही प्रोसेस आता चालू आहे. अतिरिक्त शिक्षकांची लिस्ट आणि समायोजनाची प्रोसेस चालू होणार आहे आणि मग त्यानंतर पुढच्या गोष्टी आहे. याला साधारणतः बघा हे सगळं व्हायला आता जर तुम्ही चालू केलं फेब्रुवारीमध्ये, हे जर चालू झालं फेब्रुवारीमध्ये, आता मीटिंगच आहे फेब्रुवारी, ऍक्च्युअली प्रोसेस चालू होईल फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे पर्यंत हे चालेल. एप्रिल मे पर्यंत हे चालू शकतं आणि याच दरम्यान कदाचित एप्रिल मे पर्यंत तुमची जाहिरात पण येऊ शकते. आता मी एप्रिल पर्यंत त्यांना करण्याची प्रोसेस का सांगतोय, करावं लागेल किंवा कदाचित त्यांचे नियोजन असू शकतं. मी तुम्हाला नियोजन सांगतोय का असेल, कारण जूनला परत काय होतं नवीन शैक्षणिक वर्ष चालू होतं आणि जूनला परत नवीन शिक्षक देणं गरजेचं आहे. आता मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच मोठी लांबली प्रोसेस, पहिला टप्पा दुसरा टप्पा बरीच लांबली. सो जून पर्यंत हे शिक्षक भरती किंवा शिक्षकांना नियुक्ती देण्यासंदर्भात अधिवेशन, हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं होतं की प्रोसेस आम्ही करून घेऊया. सो एप्रिल मेला जाहिरात येण्याची शक्यता आहे. सो अजून बघा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 3 महिने तरी ह्या प्रोसेस चालणारच आहे, यात काही शंका नाही. चाललंच म्हणजे पुढे जाऊ शकते पण मागे येणं थोडं अवघड आहे, किचकट आहे थोडं. सो ही प्रोसेस चालेल. ह्या सगळी आल्यानंतर एप्रिलला तुमची जाहिरात येण्याचे चान्सेस आहे. एप्रिलला आल्यानंतर मे, जून ह्या 2 महिन्यात तुमचं पूर्ण नियुक्तीची प्रोसेस कंप्लीट होईल आणि मग तुम्हाला नियुक्ती देण्यात येईल, अशी एक साधारणतः प्रोसेस होऊ शकते. आता एप्रिलचं त्यांनी जर ठरवलंच मागे आणायचं तर मार्च पर्यंत ते आणू शकतात, पण फेब्रुवारी एकमेव महिना शिल्लक की ह्या महिन्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजे. अतिरिक्त शिक्षकांची लिस्ट समायोजन झालं पाहिजे. समायोजन ऍटलिस्ट त्यांना ऑर्डर द्यावा लागेल. लगेच शिक्षक तिकडे जाणार नाही, कारण ज्या ठिकाणी ते कार्यरत आहेत ते सेवा संपूर्ण त्यांना तिकडे जावं लागणार आहे. सो हे ऑर्डर जर दिली तर मग पुढची प्रोसेस कंटिन्यू होऊ शकते. म्हणजे मार्चपर्यंत ऑर्डर काढून टाकली आणि एप्रिलमध्ये ऍड काढून एप्रिल मे मध्ये तुमच्या काय म्हणूया आपण निवड प्रक्रिया चालू केली तर जूनपर्यंत तुम्हाला नियुक्ती मिळू शकते. सो एक प्रोसेस आहे, एक अंदाज आहे, ह्या प्रोसेसने ही जाऊ शकते. याच्यामध्ये पण भरपूर साऱ्या छोट्या मोठ्या प्रोसेस असतात. ह्या सगळ्या प्रोसेस कंटिन्यू पार पाडूनच तुमची पूर्ण नियुक्ती होणार आहे. सो ही अपडेट आहे. याचा अर्थ काय, सरकारकडनं आता याच्यावरती प्रोसेस चालू आहे. ही चांगली बातमी, आनंदाची बातमी आहे. मीटिंग आज होते, याचा अर्थ हे सगळे जिल्हा परिषदेचे अधिकारी एकत्र येऊन यावरती नक्कीच प्रोसेस कंटिन्यू करणार आहे आणि चांगली गोष्ट आहे. परत एकदा सांगू इच्छितो, याची अपडेट मला देत राहणार. त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि तुमच्या माहितीतल्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत
मित्रांपर्यंत ही बातमी नक्की पोहोचवा. आपण स्कॉलरशिपच्या बॅचेस पण चालू केली आहे. 7वी स्कॉलरशिपची बॅच फक्त 499 रुपयात आहे, सगळा सिलेबस. जवळपास तुमची बॅच ही मार्च एंड पर्यंत चालेल. जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 महिने तुमची बॅच आहे. 3 महिने म्हणजे 2 महिने म्हणूया आपण त्याला, 2 महिन्याची बॅच तुमची असणार आहे. त्यानंतर ही बॅच बघा, न्यू बॅच ही पण 4थीची असणार आहे. दोन्ही बॅचेस 12 जानेवारी पासून चालू होत आहे. दोन्ही बॅचची फी तुम्हाला प्रत्येकी 499 आहे. फार कमी फी आहे. ह्या कमी फी मध्ये तुम्हाला सगळं अवेलेबल आहे. टेस्ट अवेलेबल आहे, कोचिंग अवेलेबल आहे, नोट्स अवेलेबल आहे आणि तुम्हाला टेस्ट खूप जास्त टॉपिक वाईज आणि फुल लेंथ टेस्ट पण अवेलेबल. तुमच्या मित्रांना नक्की कळवा. ही सगळी टीम तुम्हाला शिकवते बघा. तुम्ही युट्यूबला यांचे लेक्चर बघू शकता. इग्नाइट पाठशाला हे आपलं युट्यूबचं पण ॲप आहे आणि हे आपल्याला ॲप पण आहे ज्याद्वारे तुम्ही हे सगळ्या बॅचेस परचेस करू शकतात. या संदर्भात लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. काही अडचण असेल तर ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकतात. ओके, सो शिक्षक भरतीची अपडेट व्हिडिओ तुम्हाला मी देत राहील. काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.